बालाजी देडगाव येथे वैकुंठवासी वानराजा याचा उत्तरांग तिथी सोहळा संपन्न। नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल। याचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतलाय आमचे तालुका प्रतिनिधी युनुस पठाण यांनी। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे काही दिवसापूर्वी गावात हनुमंत रूपी वानराचे अकाली निधन झाले होते। त्या वानरराजाची गावामध्ये भव्य मिरवणूक काढत हनुमान चालीसा, आरती व पूजेने ग्रामस्थांनी जड अंतकरणाने त्यांचा अंत्यविधी केला होता। म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, स्वामी सुनील गिरी महाराज, महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या आशीर्वादाने ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे, ह.भ.प. सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाने वैकुंठवासी वानरराजाचा ह.भ.प. रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी यांच्या कीर्तनाने उत्तरांग तिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आज सकाळी बालाजी देवस्थान येथे सभामंडप हॉलमध्ये ह.भ.प. सोमेश्वर महाराज गवळी यांनी कीर्तन रूपी सेवा दिली। यावेळी गावातील महिला भगिनी व पुरुष मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला। हा उत्तरांग कीर्तीचा सोहळा पार पडण्यासाठी देडगाव ग्रामस्थांनी वर्गणी रूपात निधी देत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शान वाढवली, तर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या भाविकांसाठी या सोहळ्यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्तरांग कीर्ती सोहळ्यासाठी नेवासा तालुक्यातून संत महंतांच्या व भाविकाच्या वतीने कौतुक अभिनंदन होत आहे। सोमेश्वर महाराज गवळी यांनी आम्ही नेवास्कर सोबत बोलताना मुलाखत दिली आहे, तर पाहूयात ती सविस्तर। तालुक्यातील बालाजी देडगाव येथे काही दिवसापूर्वी वैकुंठवासी वानरराजा याचा अकाली निधन झालं आणि निधन झाल्यामुळं संबंध देडगावकरांनी जड अंतकरणाने अंत्यविधी पार पाडला। त्यानिमित्तानं आज उत्तरांग तिथी निमित्तानं त्याचबरोबर गवळी महाराज आहे, तर महाराज आजच्या कीर्तनबद्दल आणि आजच्या देडगावच्या उत्स्फूर्त प्रतिसादबद्दल आपण काय सांगा? आज एकादशीचं महापर्व आहे आणि या एकादशीच्या महापर्वावर जुळून आलेला वानर उत्तरांग विधी बालाजी संस्थान देडगाव तथा समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन यांनी एक नवीन अशा पद्धतीचा संदेश वारकरी संप्रदायाला म्हणा, सर्व राम भक्तांना म्हणा, सर्व भाविक भक्तांना त्याच्यातून एक गोड अशा पद्धतीचा श्रावण मासानिमित्त संदेश आहे की मुक्या प्राण्यावर दया करा, मांस भक्षण करू नका। आणि त्या देडगाव करून खरोखर एक शिकण्यासारखी गोष्ट आहे। यांनी बालाजी संस्थानचे अध्यक्ष असतील किंवा सर्व कमिटी असेल, यांनी पाठीमागेही बाबाजींना सोबत घेऊन आदरणीय हस्तगिरीजी महाराज देवगड संस्थान यांना सोबत घेऊन गोड अशा पद्धतीचा गायीचाही अशा पद्धतीचा कार्यक्रम केला आणि एक भूतदया, प्राण्यावर असणारी दया हा गोड अशा पद्धतीचा संदेश समाजासमोर या असणाऱ्या संस्थांनी ठेवलेला आहे आणि खरोखर हा खूप सुंदर उपक्रम आहे। असे कार्यक्रम घडोघडी होत नसतात आणि आज देडगावकरांचं असणारे या कार्यक्रमाविषयी श्रद्धा आणि कार्यक्रमावरचं प्रेम बघून खरोखर अंतकरण हे असणारं भावाने बघून गेलं आणि आनंद या देडगाव संस्थांमध्ये या कार्यक्रमाला बघून खूप समाधान वाटतं। असेच कार्यक्रम यांना यांच्याकडून घडत राहावे अशी बालाजी साहेबांची प्रार्थना। धन्यवाद। आम्ही नेवास्करसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण।